नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगायचं आहे की दोन मित्रांची कमेंट आली होती की पंगाऱ्याची साल कोणत्या आजारावर चालते. मागच्या वेळेस मी उन्हाळ्यामध्ये ब्लॉग शूट केला होता, त्यावेळेस मी पंगाऱ्याची साल आणायला गेलो होतो. तर त्यावेळेस ती सालीचा उपयोग चांगला नाही. कशासाठी नेमकी ती साल आणली होती पंगाऱ्याची. तर मित्रांनो, तुम्हाला पंगारा झाड माहीत असेल आणि त्याचा उपयोग, त्याच्या सालीचा उपयोग कशासाठी नेमकी केला जातो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगतो. तर नीट ऐकायचं आहे आणि तुम्ही त्या भावांचं कमेंट वाचलं म्हणजे त्या भावांचं कमेंट जे आहे ते तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत असेल. दोन भावांनी कमेंट केली होती. तर त्याचं नेमकी सालीचा उपयोग कशावर होतो तर ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर नेमकं पंगाऱ्याची साल कशासाठी उपयोग होतो. तर मित्रांनो, पंगाऱ्याची साल नाही तर दोन झाडांची साल मिळून त्याचं औषध केलं जातं. तर ते नेमक्या कोणत्या आजारावर केलं जातं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर त्यावेळेस मी पहिलीच दुसऱ्या झाडाची साल आणली होती, ती म्हणजे सादड्याचं झाड. तुम्हाला साईडला दिसत असेल सादड्याचं झाड कसं असतं. तर सादड्याची झाडाची साल आणि पंगाऱ्याची झाडाची साल तुम्हाला दोन्ही दिसत असेल साईडला. एका इकडून पंगाऱ्याचं झाड आणि एका साईडला सादड्याचं म्हणजे सादड्याचं झाड. तर दोन्ही झाडांची साल असते आणि ती आणून आणि ती कुटून त्याच्यानंतर त्याची पावडर बनवली जाते आणि त्याची पावडर बनवून आणि त्याच्यानंतर ती पावडर थोड्या खोबरेल तेलामध्ये तिना थोडी असं मिसळून आणि ती त्या जखमेवर लावायला लागते. तर ते नेमके कोणत्या आजारावर चालते ते मी सांगतो. तर हाताला वगैरे आणि पायाला वगैरे कुठं लागली आणि जखम होते आणि ते जखमीवर पाणी सुटतं, म्हणजे भरपूर, म्हणजे थोडं पाणी सुटतं आणि ती सुकत नाही, एकदम कोरडी जखम होत नाही, थोडं असं चिकटपणा येतो. तर त्या जखमेवर त्याची ती सालीची जे भुगा असतो, म्हणजे मिश्रण असतं, ते सालीचं मिश्रण आणि ते तेलामध्ये आणि हळूच असं अलगद मिक्स करून आणि ते त्यावर लावावं लागतं. आणि जर ते 2-4 दिवस जर चांगल्या पद्धतीने जर लावलं तर जखम एकदम कोरडी ठणठणीत मित्रांनो पडते. हे 100% रिअल आहे. तर एवढंच करायचं होतं. म्हणजे तेव्हा पण आमच्या घरी एक मूल होतं, त्याला ते जखमेवर लागलं होतं, त्याच्यामुळं ते जखमेवर ते लावायचं होतं, त्याच्यामुळं ते साल आणायला गेलं होतं. तर पंगाऱ्याच्या झाडाची साल आणि सादड्याच्या झाडाची साल आणि ते दोन्ही मिक्स करून, त्याचा भुगा करून, त्याचं मिश्रण करून आणि ते भाजून ठेवून नंतर, म्हणजे ती भाजल्यानंतर ती एकदम चांगलं होतं आणि पक्कंही नाही आणि कमी नाही, थोडं भाजून आणि त्याच्यानंतर ते बनवावं लागतं आणि ते परत खोबरेल तेलामध्ये थोडं मिक्स करून आणि लावावं लागतं. तर अशा पद्धतीने ह्या पंगाऱ्याच्या सालीचा झाडाचा म्हणजे पंगाऱ्याच्या झाडाच्या सालीचा उपयोग करतात. तर ती एकच साल नाही तर मित्रांनो, तो सादड्याची साल आणि पंगाऱ्याची साल अशा दोन्ही झाडांचा मिश्रण करून त्याच्यानंतर त्या जखमेवर कोरडी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, ब्लॉग समजला असेल, व्हिडिओ समजला असेल तर सर्वांनी एक सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचे आहेत आणि कमेंटमध्ये पण सांगायचं आहे. म्हणजे काही आजारांवर परत आम्हाला औषध मला पण माहीत आहे, कारण मोठल्यांचं ऐकून थोडंफार औषधं माहीत आहेत. तर काही आजारावर जर लागलं तर सांगून पहा. जर मला माहीत असलं औषध तर नक्की सांगेन, नाहीतर कमेंटमध्ये तुम्हाला सांगेन की याचं औषध मला माहीत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.